ज्याची बर्थडे नंबर 2, 11, 20, 29 अशी आहे, आज त्यांच्यासाठी खूप खास चांगला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. स्पेशली ज्या घरामध्ये लहान मुलं आहेत किंवा मुली आहेत त्यांना आणि त्यांच्या पालकांसाठी तर सगळ्यात छान उपाय हा आहे. इवन मोठी लोक सुद्धा यूज करू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बर्थडेला जी मुलं जन्माला येतात यांचा तुम्ही बघाल एकतर खूप इंट्युशन पॉवर खूप स्ट्रॉंग असते, खूप सुंदर असतात आणि खूप इनोसंट मानले जातात. कधीच असे खूप एनर्जेटिक आणि खूप त्रासदायक अशी ही मुलं नसतात. शांत असतात, समजूतदार असतात, मोठं झाल्यावर तर जास्तच असतात. पण त्याचबरोबर तुम्हाला एक सगळ्यात चांगला उपाय, या नंबरची जी मुलं असतील किंवा मुली असतील हे जर तुमच्या घरामध्ये जन्माला आले तर तुम्ही फार लकी आहात. कारण या मुली लक्ष्मी मानल्या जातात किंवा या मुलांमध्ये मुलींमध्ये यांच्यामध्ये खूप असं पैसा, समृद्धी या गोष्टी असतात. म्हणून मी तुम्हाला सांगते की फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा मनोरंजन ज्या इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये खूप सारे लोक तुम्हाला हे कलात्मक दिसतील. पैसा यांच्याकडे अट्रॅक्ट होतो, कला गोष्टी खूप आवडतात, जसं डान्स करायला आवडतं, गाणं म्हणायला आवडतं किंवा ॲक्टिंग करायला आवडतं. याच्यामध्ये खूप फेम आणि लक्झरी यांच्यामध्येही खूप पाहिली जाते. पण त्याचबरोबर जर या मुलांच्या हातून जर एखाद्या घरामध्ये प्रगती होत नाही आहे, बाबांचं अजून ग्रोथ हवी आहे, बाबांना पैसा अट्रॅक्ट करायचा आहे, परिस्थिती अजून चांगली सुधारायची आहे, तर या मुलांच्या हातून बाबांनी किंवा आईने जर या मुलांनी तुम्हाला पाणी दिलं, चांदीचा ग्लास असेल तर खूप चांगलीच गोष्ट आहे, पण नसेल तर ही साध्या ग्लासमधून जरी आई वडिलांना पाणी दिलं किंवा दूध दिलं रात्रीचं तर घरामध्ये समृद्धी आणि सुख समाधान घरामध्ये असतं. जर पालकांना या मुलांनी दिलं, हे खूप छान उपाय तुम्हाला ज्योतिषशास्त्रामध्ये पाहायला मिळेल. पण त्याचबरोबर मी तुम्हाला असं सांगेन की इंट्युशन पॉवर खूप छान असते. थोडेसे नाजूक आणि ऑरा यांचा नाजूक असतो, त्यामुळे निगेटिव्हिटी यांना त्रास होतो. पोटाचे आजार जास्त यांना पाहायला मिळतात किंवा रेस्पिरेटरीचे सुद्धा सर्दी खोकला यांना पाहायला मिळतो. त्यामुळे या लोकांना मी असं सांगेन की थोडंसं चांदीचा कडा किंवा चांदीची चैन गळ्यामध्ये नक्कीच घाला आणि हा उपाय जो सांगितला तो तर नक्कीच करा. कारण तुम्ही खूप सुंदर, स्मार्ट आणि खूप चांगल्या गोष्टी तुमच्याकडे असतात. ऐकण्याची क्षमता असते, चांगले मित्र असतात, पण इमोशनल खूप असतात. त्यामुळे थोडंसं प्रॅक्टिकल होणंही गरजेचं आहे.